नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण अख्खा मसूर कसा बनवायचा ते पाहणार आहोत। तर इथे मी पाऊण वाटी एवढा भिजवलेला अख्खा मसूर घेतलेला आहे। 8 ते 10 लसूण पाकळ्या घेतल्या आहेत, कढीपत्त्याची काही पानं, कोथिंबीर आणि बॅडगी मिरची पावडर 1 चमचा। भाजीला छान असा रंग येण्यासाठी मी बॅडगी मिरची वापरते। तसेच 1 चमचा एव्हरेस्ट मीठ मसाला आणि अर्धा चमचा एवढी हळद, हे सर्व साहित्य आपण भाजीसाठी घेतलेलं आहे। तर इथे मी भाजीसाठी 2 मोठ्या आकाराचे कांदे कट करून घेत आहे आणि जर कांदे लहान असतील तर तुम्ही 4 पण घेऊ शकता। तर इथे आपल्याला आपली भाजी मिळून येण्यासाठी कांद्याचा वापर भरपूर प्रमाणामध्ये करायचा आहे, त्याच्यामुळे कांदा थोडा जास्तच घालायचा। तर इथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी कांदा कट करून घेतलेला आहे। तर इथे आपण अख्खा मसूर कुकरमध्येच बनवणार आहोत। तर आता मी 2 पळी एवढे तेल घालत आहे। तेल चांगलं तापले, आता याच्यामध्ये मी 1 चमचा जिरे घालते, 1 चमचा मोहरी घालते आणि हे थोडंसं तडतडलं की लगेच याच्यामध्ये आपण कढीपत्ता घालून घ्यायचा आहे। आता यात आपण थोडंसं हिंग घालणार आहोत। तसेच आपण घेतलेला लसूण घालून अर्धा मिनिट आपण हे परतून घेऊ। तर इथे तुम्ही बघू शकता खूप छान अशी आपली फोडणी झालेली आहे। तर यातच आपण घेतलेला कांदा घालून कांदा थोडासा गुलाबी रंगाचा होऊस तर परत एकदा आपण हे सगळं परतून घेऊ। तर आता इथे तुम्ही बघू शकता आपली फोडणी खूप छान अशी तयार झालेली। तर यात आपण जे वाटीमध्ये घेतलेले मसाले आहेत ते पण घालून घ्यायचे आणि पुन्हा एकदा हे सर्व मिश्रण आपण परतून घ्यायचं आहे। तर आता इथं आपण अर्धा मिनिट सर्व मसाले आपण परतून घेतलेले आहेत। यातच आपण जो काही भिजवलेला अख्खा मसूर होता तो पण घालून घ्यायचा आहे आणि परत एकदा अर्धा मिनिट हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। जर तुम्हाला कुकरमध्ये बनवायला नसेल आवडत तर तुम्ही कढईमध्ये पण बनवू शकता। हो, पण अगोदर तुम्हाला हा मसूर कुकरमध्ये 4 शिट्ट्यांवर व्यवस्थित शिजवून घ्यावा लागेल आणि पाणी अजिबात घालायचं नाही। बिगर पाण्याचाच हा मस्त शिजवून घ्यायचा आणि मग सुद्धा तुम्ही कढईमध्ये करू शकता। पण मी कढईमध्ये करत नाही, मी कुकरमध्येच करते। कारण जर आपण अगोदरच शिजवून घेतला तर त्याची व्यवस्थित अशी चव लागत नाही आणि म्हणून मी अख्खा मसूर तरी कुकरमध्येच बनवते। आणि याला आपण पाणीसुद्धा खूप जास्त घालायचं नाही, कारण आपल्याला मस्त रबरबीत करायचं आहे। खूप जास्त पातळही नाही आणि खूप जास्त घट्टही नाही। तर आता आपल्याला 1 चमचा मीठ घालून घ्यायचं आहे आणि परत एकदा हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण ज्या वाटीने मसूर घेतलेला आहे ना त्याच वाटीने 2 वाटी एवढं पाणी घालून घ्यायचं आहे। तर इथे तुम्ही बघू शकता या वाटीने मी 2 वाटी एवढं पाणी घालून घेत आहे आणि हे व्यवस्थित असं उकळून घ्यायचं। एक उकळी आली की लगेच आपण कमीत कमी 10 ते 12 एवढ्या शिट्ट्या तरी होऊन द्यायच्या आहेत। वा, काय मस्त उकळी आली आपल्या भाजीला आणि रंगसुद्धा खूप छान दिसतोय। आता आपण याच्यामध्येच थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे। कोथिंबीर घातली की लगेच आरामशीर 10 ते 12 शिट्ट्या होऊन द्यायच्या आणि मग बघा काय मस्त आपला मसूर बनून तयार होतोय। तर आता आपण कुकरचं झाकण लावून घेतलेले 10 ते 12 एवढ्या शिट्ट्या करून घेऊ। तर आता इथे आपला कुकर थंड झालेला आहे। आता आपण एकदा चेक करून घेऊ आपला मसूर झालेला आहे की नाही। कुकरचं झाकण उघडूया आणि बघूया। वाह, काय मस्त वास येतोय। तर आता आपला अख्खा मसूर बनवून तयार आहे। खूप जास्त घट्टही नाही आणि खूप जास्त पातळही नाही। तर आता एक गोष्ट राहिली बरं का, मसूर बनवलाय म्हटल्यावर याला तडका तर द्यायलाच पाहिजे। चला तर मग आपण तडका बनवायला सुरुवात करूया। तर इथे मी गॅसवर 1 वाटी घेतलेली आहे। माझ्याकडे तडका पॅन पण होता पण तो खराब झाला आहे, म्हणून मी वाटीमध्येच तडका देणार आहे। तर त्याच्यामध्ये मी अशा पद्धतीनं अंदाजे बटर घातलेलं आहे। बटर थोडं मेल्ट झालं की लगेच त्यातच आपण लसूण घालून घ्यायचा आहे। तर आता लसूण घातल्यानंतर यात आपण 2 सुकलेली लाल मिरची घालून घ्यायची आहे। तर इथे मी अर्धा इंच आलं खिसून घेतलेलं होतं ते पण याच्यामध्ये घालून घेत आहे आणि परत एकदा हे व्यवस्थित परतून घेते।
तर आता हे छान परतलेलं आहे. यातच मी अर्धा चमचा बॅडगी मिर्च पावडर घालणार आहे, छान असा रंग येण्यासाठी. हे परत एकदा सगळं आपण मिक्स करून घेऊ. तर खूप मस्त असा तडका बनवून तयार आहे. आता आपण आपला तयार तडका भाजीमध्ये ओतून घ्यायचा आहे. तर आता हे आपण भाजीमध्ये सगळीकडून मिक्स करून घेऊ. आणि आता तुम्ही बघू शकता काय मस्त असा आपला अख्खा मसूर बनवून तयार आहे. जर तुम्हाला ही भाजी चपातीसोबत खायची असेल तर तुम्ही चपातीसोबत पण खाऊ शकता, आणि जर भाकरीसोबत आवडत असेल तर भाकरीसोबत पण खाऊ शकता. तुम्ही पण नक्कीच एकदा ही रेसिपी ट्राय करून बघा. आणि रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.